बघा गावकरी मित्रांनो, आता पोहेची व्यवस्था चालू केलेली. बसायची झोपायची सोय काही नाही, आंघोळीची सोय नाही, बाथरूमची सोय नाही. आता सीएसटी चौकामध्ये आता आंदोलन करते आपले मराठे भरपूर जमलेले आहेत. पूर्ण रस्ता पॅक करून टाकलेला आहे. आता आम्ही थोडं जेवण करून जाणार आहे. आता कोणत्याही क्षणाला काही होऊ शकत. आता त्यांना पोलीस फोर्स भरपूर प्रमाणात मागवलेला सीएसटी चौकामध्ये. आझाद मैदानामध्ये पाणी भरपूर असल्यामुळं भरपूर चिखल झाला आहे. तिथं बसता येत नाही, काही नाही. आणि आपले पाटील जरांगी पाटील ही उपोषणाला बसलेली आहे. त्यांची तब्येत आता वर खालवत चाललेली आहे. आपण आता इथं मौज मस्ती न करता थोडंसं पोटाला खाऊन आता पूर्ण मुंबई जाम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी येणाऱ्या सर्व मराठा आंदोलकांना जेवढं होईल तेवढं लवकर येऊन पूर्ण मुंबई जाम करून टाकावी एवढी विनंती. कारण की या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला आमच्या सगळ्यांना कळावा की मराठा ही काय आहे आणि आम्ही आमचा न्याय आपल्याला बसतो. आता लकडीशी मकली वटणी येत नाही, ही गोष्ट आम्हाला करावं लागणार आहे. यासाठी आम्ही आता थोडं पोहे खाऊन सीएसटी चौकात निघायला तयार आहे. फक्त आमची परिस्थिती कशी आहे ती बघून घ्या. साईडला ही दाखवा. ही जय भवानी, जय शिवाजी.